नमस्कार मित्रांनो, आपण आज एक थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। महाराष्ट्र ही संतांची, महंतांची, ज्ञानवंतांची आणि गुणवंतांची भूमी आहे। महाराष्ट्राला एक समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य आणि सुराज्य उभं केलं त्याच्यामध्ये संतांचा आणि महंतांचा वाटा आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या भागामध्ये कुठल्या तरी मोठ्या माणसाचा पदस्पर्श झाला आहे आणि त्या पदस्पर्शामुळे माणसं माणसासारखी वागू लागलेले आहेत। असाच काही प्रसंग गेली काही दिवस झालं महाराष्ट्रामध्ये आता चर्चेला येतो आहे। कीर्तनकारांना, प्रवचनकारांना आणि किंबहुना महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक क्षेत्राला सर्वात मोठी उंची जर कोणी दिली असेल तर ती दिली संत ज्ञानेश्वरांनी आणि संत तुकारामांनी। संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं कोणतंही कीर्तन, कोणतंही प्रवचन किंबहुना अलीकडच्या काळातलं कोणतंही भाषण पूर्ण होत नाही। अगदी त्यांच्या वनचरेपासून तर सदेह वैकुंठाच्या सगळ्या आख्यायिका आणि सगळं त्यांचं काही आत्मज्ञान आहे ते सगळं लोकांसमोर मांडलं जातं। तुकाराम महाराजांच्या एखाद्या अभंगावर केलेलं कीर्तन हे महाराष्ट्राला वेड लावणार असतं। माणसं तसं आध्यात्मिक प्रिय आहेत, माणसं तशी विचार करणारी आहेत आणि या विचार करणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थानं वैचारिक जे काही गरज आहे, खाद्य आहे ते महाराजांनी पुरवलेलं आहे। अशा या संत तुकाराम महाराजांच्या जिथे तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा डोंगराच्या पाठीमागेच आता शासनाचं ग्रहण लागलं की काय अशी शंका येऊ लागली आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना आणि अध्यात्माची आवड असलेल्या त्या लोकांना विचारू इच्छितो की एकीकडे आम्ही संतांचा, महंतांचा, अध्यात्माचा वारसा सांगतोय आणि दुसरीकडे मात्र हिंदुत्वाचा विचार करणारं सरकार जी संत तुकारामांची तपोभूमी आहे ती उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागलेला असताना आपण शंडासारखे गप्प का आहोत हा मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये संत चळवळीमध्ये हा विचार पुढे गेला पाहिजे की जर आमचा ऐतिहासिक वारसा जो आम्ही अनेक वर्ष जतन केलाय तोच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत की काय अशी शंका आता येऊ लागली आहे। संत तुकारामांच्या तपोभूमीचा यांना नेमका काय त्रास होतोय हे काही कळायला मार्ग नाहीये। बहुजन समाजातल्या अनेक संतांचा, थोर पुरुषांचा आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहासच पुसून टाकायचा की काय अशी शंका आता आपल्याला येऊ लागली आहे। जाणीवपूर्वक आमच्या महामाणसांच्या, महापुरुषांच्या, संतांच्या जन्मदिवशी, पुण्यतिथी दिवशी या देशात काहीतरी वाईट घडवण्याचं षडयंत्र या लोकांच्या डोक्यात शिस्त आहे की काय अशीही शंका येऊ लागलेली आहे। आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण संत तुकारामांच्या तपोभूमीकडे पाहू शकतो। खरं म्हणजे संत तुकाराम महाराजांचा एक वेगळा इतिहास आहे। अत्यंत प्रचंड असं मोठं घर, प्रचंड वैभवशाली परंपरा असलेलं हे कुटुंब, मात्र विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेला हा परिवार केवळ विठ्ठलाच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या त्या परंपरेमुळे संत तुकाराम महाराज सर्वस्व सोडून देऊन आपल्या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतात आणि त्यांना प्रत्यक्ष विठ्ठल भेटलाय असंच समजलं जातं। विठ्ठलाच्या त्या प्रेमापोटी त्यांनी जे काही उभं केलं भावविश्व असेल त्या भावविश्वातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे अनुभव सांगितले आणि अनुभव सांगत असताना त्यांनी त्यांच्या कीर्तनातून, केवळ कीर्तनातून नव्हे तर त्यांच्या पूर्ण जीवनाच्या प्रवासामधून त्यांनी समाजाचं मन जागृत केलं, महाराष्ट्र प्रबोधनाच्या वाटेवर आणून सोडला। अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कुणी बजावली असेल तर ती संत तुकारामांनी बजावली। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अनेक दाखले दिले, अनेक उदाहरणं दिली आणि सांगितलं की हे महाराष्ट्र जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्हाला उभा करायचा आहे। शेवटी माणूस हाच सर्वश्रेष्ठ आहे, माणसापेक्षा या जगात काहीही मोठं नाहीये। या माणसाने विठ्ठलाची भक्ती केली पाहिजे, या सगळ्या माणसांचा एकच देव विठ्ठल आहे। अशा या तुकारामांनी ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, अनेक वर्ष त्यांनी तिथे आपलं अध्यात्म उभं केलं, त्या तपोभूमीवरच सरकार विकासाच्या नावाखाली त्या डोंगरावर किंबहुना त्या आमच्या तीर्थक्षेत्रावर हातोडा चालवण्याचं महापाप करीत आहे। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये या संदर्भाने आता चळवळ सुरू झालेली आहे। अनेक संत, अनेक वारकरी, अनेक चांगली माणसं आणि काही विचारवंत सुद्धा
समाजामध्ये परिवर्तनाची वाट ज्यांना ज्यांना सापडली असे सर्वपक्षीय राजकीय नेते सुद्धा काही प्रमाणात, समाजसेवक या सगळ्यांनी ही भूमी वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा निर्धार केलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे की भंडारदरा वाचला पाहिजे. तिथं तुकाराम महाराजांचं जे भव्य दिव्य मंदिर होत आहे ते मंदिर सुशोभीकरणाचा जो दीपोत्सव आपल्याला साजरा करायचा, त्यावेळेस त्याचा परिसर सुद्धा तितका सुंदर असला पाहिजे. जिथे ज्ञानप्राप्ती तुकाराम महाराजांना झाली, ती ज्ञानप्राप्ती झालेले अनेक वृक्ष तिथे आहेत, त्या वृक्षाचा नायनाट करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. MIDCच्या नावाखाली तिथे नेस्तनाबूत होणारी डोंगर आपण बघत आहोत. छिन्न विच्छिन्न दगडांचे आणि मातींचे ढीग त्या परिसरामध्ये उभे राहत आहेत. आणि त्यातून आपण बघतोय की सगळ्या दृष्टीनं तिथे जे कारखाने येतील, त्याचं पोल्युशन येईल, त्याचं रासायनिक पाणी येईल आणि त्या पाण्यामुळे तिथला परिसर अत्यंत दुर्गंधित होईल. आणि एक काळ रुबाबानं मिरवणारी तपोभूमी ही नाशवंत करण्याचं पाप महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे सगळे लोक करणार आहेत. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि हा थांबवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे. भागचंद डोंगर वाचला पाहिजे, भंडारदरा डोंगर वाचला पाहिजे, महाराजांची तपोभूमी वाचली पाहिजे, महाराजांचा विचार आणि आचार वाचला पाहिजे. महाराजांनी ज्या ज्या वृक्षाला स्पर्श केला त्या वृक्षाची बीज पुन्हा तिथेच पडली पाहिजेत आणि पुन्हा तो डोंगर फुलला पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि तपोभूमी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यापूर्वी सुद्धा DO सारख्या एका प्रकल्पाच्या माध्यमातून त्या भागात सरकारने जनावरांच्या मांसाचा आणि हाडांचा सडा करण्याचा प्रयत्न केला होता. इंद्रायणीचा डोह बाटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सगळ्या सजग आणि चांगल्या नागरिकांनी तो हाणून पाडला. पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुन्हा संतांनी, महंतांनी, विचारवंतांनी, गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये हाक देण्याची गरज आहे. केवळ तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करून प्रचंड पैसे कमवून 10 बोटात अंगठ्या घालून चांगल्या गाड्या फिरून आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहोत, आम्ही ज्ञानेश्वरांचे वंशज आहोत, आम्ही एकनाथांचे वंशज आहोत, आम्ही नामदेवांचे वंशज आहोत, आम्ही गोरोबा काकांचे वंशज, आम्ही संत सेना महाराजांचे वंशज, आम्ही चोकामेळांचे वंशज, आम्ही सावताचे वंशज आहोत असं न सांगता या परंपरेचा जो मूळ गाभा आहे त्या संत तुकाराम महाराजांची भूमिका वाचवणं गरजेचं आहे. तरच तुमच्या कीर्तनामधल्या त्या अभंगाला महत्व राहील, तरच तुमच्या कीर्तनातल्या त्या ओवीला महत्व राहील, तरच तुमच्या त्या कीर्तनातल्या भारुडाला महत्व राहील आणि तरच तुमच्या समाजातल्या प्रबोधाला महत्व राहील. नाही तरच या कानातून आलं त्या कानात गेलं असं वातावरण न होता तुकाराम महाराजांचा विचार वाचवणं, तुकाराम महाराजांची तपोभूमी वाचवणं आणि भंडाऱ्याचं संरक्षण करणं ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. ते आपण घेऊया, एक दिलानं निर्णय करूया आणि सरकार जे जे कृत्य करते ते हाणून पाडूया. एवढाच विचार या निमित्ताने करूया. धन्यवाद. हो.